लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. विलोली येथे भीषण अपघात. टोयोटा हायरायडर गाडी जळून खाक. 4 ते 5 जण जखमी. डोंगरबाबा हॉटेलसमोर सीएनजी पंपाजवळ मध्यरात्रीची घटना. नाशिक शहरालगतच्या विलोली परिसरात असलेल्या डोंगरबाबा हॉटेलसमोर सीएनजी पंपाजवळ सोमवारी रात्री सुमारे 11:13 सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. अपघातानंतर टोयोटा हायरायडर ही 4 चाकी गाडी पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात गाडीतील 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच विलोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH15JS 2340 असून ते टोयोटा हायरायडर मॉडेलचे असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर वाहनाला भीषण आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या बचाव मोहिमेत लीडिंग फायरमॅन श्रीराम देशमुख, फायरमन पंकज शिंदेकर, अजिंक्य वझरे, संकेत पगारे, प्रसाद खैरनार तसेच वाहन चालक सुनील घुगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विवेक बनकर, नाशिक शहर प्रतिनिधी, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.